दिवाळी फराळामध्ये आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली। तर त्यासाठी इथं मी काल आपण जी भाजणी केली होती त्याच्यातलंच 1 किलो पीठ वजनाने मोजून घेतलं, छान असं गाळून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठी वाटी पांढरे तीळ घालून घेतलेत, 1 चमचा ओवा घातला, चवीनुसार मीठ घातलं, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घातली आणि 1 छोटा चमचा हळद घातली। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केले आणि मस्त 1 मोठी वाटी तेलाचं कडकडीत असं गरम तेलाचं मोहन त्याला गरम तेल घालून चमच्याने असं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं थंड झाल्यावर हाताच्या मदतीने आपल्याला हे तेल आणि पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तेल जर याच्यापेक्षा जास्त घातलं तर चकली तेलामध्ये विरघळू शकते, म्हणून तेलाचं प्रमाण यापेक्षा जास्त घेऊ नका। आणि छान मस्त कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याला आपल्याला याला घट्टसर असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे। तर मी 2 ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं, ते या पिठामध्ये घातलं आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक 15 मिनिटासाठी साईडला ठेवलं। 15 मिनिटानंतर थंड पाणी घेऊन त्याला छान असं व्यवस्थित चुरून घेतलं आणि पीठ एकजीव केलं आणि परत त्याला कपड्याखाली झाकून 15 मिनिटासाठी ठेवून दिलं। आणि 15 मिनिटानंतर पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी लावून त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पीठ चकली बनवण्यासाठी तयार होतं। तर पीठ जास्त पातळ करू नये, जेणेकरून चकलीला छान अशी काटे सुटत नाहीत। पीठ जेवढं कडक असलं तेवढी चकलीला छान असे काटे येतात। तर इकडे मी छोटा छोटा गोळा घेऊन मस्त मळून घेतला आणि चकल्या पाडून घेतल्या। तर तुम्ही इथं पाहू शकता एकही चकली तुटत नाही किंवा तेलामध्ये विरघळत नाही आणि अगदी मस्त खुसखुशीत नरम अशा चकल्या आपल्या तयार होतात। त्यानंतर त्याला साधारण मंद आचेवरती मस्त असं तळून घ्यायचं आहे। चकली तेलामध्ये वरती आली म्हणजे समजायचं आपली चकली तयार झाली। आणि इथं तुम्ही पाहू शकता मस्त नरम अशा चकल्या बनून तयार झाल्या। तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि तुमचं काय काय फराळ बनवून झालं ते सुद्धा सांगा। चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।